नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील वाघाळे गावाची जिथे हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे एका 25 वर्षीय विवाहितेनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। वैशाली नामदेव नवले असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून जून 2023 मध्ये वैशालीचा विवाह नामदेव नवले यांच्याशी झाला होता। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच पती नामदेव, सासरा रुस्तम नवले आणि सासू विमलबाई नवले यांनी 4 चाकी गाडी आणि शेतीसाठी माहेरून 3 लाख रुपये आणण्यासाठी वैशालीवर दबाव टाकायला सुरुवात केली। यासाठी तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जात होतं। या सततच्या छळाला आणि त्रासाला कंटाळून वैशालीनं शेवटी टोकाचं पाऊल उचलत घरासमोरील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी वैशालीचे वडील शरद निकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात पती आणि सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, PSI सचिन बहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला पोलिसांनी या प्रकरणी पती नामदेव नवले आणि सासरा रुस्तम नवले यांना अटक केली आहे। तसेच बाकी आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान येवला तालुक्यातील वाघाळा येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला।